जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, समर्थांनी आपल्याला वैचारिक 4 रत्ने दिली आहेत। विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच आहे आणि ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले होते, ज्याचे चोरले गेले त्याचेही भले होते। आणि या मूल्यरत्नांचा ठेवा आपण स्वतःकडे बाळगूया। पहिलं रत्न आहे माफी। तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका। त्यांच्याबद्दल मनात रागाची भावना ठेवू नका, तर त्यांना माफ करा। दुसरे रत्न असे की नेहमी विसरून जाणे। आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षाभंगाचे दुःख वाईट असते। आता तिसरे रत्न म्हणजेच विश्वास आहे। नेहमी आपल्या मेहनतीवर आणि समर्थांच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। समर्थ म्हणतात, ही वेळ देखील निघून जाईल। मित्रांनो, आता चौथं रत्न आहे ते म्हणजे वैराग्य। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील आपण घेणारच आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यामध्ये अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि बाकी सर्व क्षणभंगुर आहे। यातून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहामध्ये पडू नका। नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्ही या 4 गोष्टींचं पालन करणार आहात ना? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर या 4 गोष्टींचं पालन केलं तर समर्थ आपल्याला काहीच कमी पडू देणार नाहीत। मित्रांनो, आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो। काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात। काही जण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जात असतात। काही जण आपला नुसता वापर करून घेत असतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातलं सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत नक्कीच ठरत असतात। मित्रांनो, फक्त एवढं लक्षात ठेवा, पराभवाने माणूस संपत नाही। प्रयत्न सोडतो तेव्हाच तो संपतो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। एवढंच लक्षात ठेवा। समर्थ म्हणतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरता येत नाहीत। त्यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील। आणि मी सदैव तुमच्या सोबत आहे, तुमच्या संकटात तुम्हाला मदत करीन, असं वचन समर्थ आपल्याला देतात। मित्रांनो, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि त्याच्या कर्मानेच होते। एवढं मात्र नक्कीच खरं आहे। एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे। एक लक्षात ठेवा, कुणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्यालाच दुपटीने फेडावा लागतो। एवढंच तुम्ही मनात धरून ठेवा। मित्रांनो, अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या कधी अस्तित्वातच नसतात। समर्थ म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका, जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटेच होता आणि ज्यावेळी त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती। म्हणून त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीलाही सोडू नका। मित्रांनो, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी हे लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हालाही अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल। म्हणून कोणाचा विश्वास कधीच तोडू नका आणि तुम्ही तोडला नाहीत तर नक्कीच समर्थ तुमचाही विश्वास तुटू देणार नाहीत। समर्थ म्हणतात, ओळख मोठ्या लोकांशी नाही तर कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी हवी। आणि कोणत्याही परिस्थितीत जे लोक साथ देतात ना, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात आणि ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत। मित्रांनो, वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यांमध्ये कधीही कमीपणा येत नाही। म्हणून माफी मागत चला आणि नाते जोडत चला। माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहीत आहे आणि माझा देव नक्कीच माझा न्याय करेल, एवढं मात्र मला माहीत आहे। प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार कितीही गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतच असते आणि मग फक्त आलेली पहाट कशी जगायची हे मात्र आपल्यावर आहे।
आणि ती पहाट आपण अगदी मनमोकळेपणाने आणि देवाच्या इच्छेने आपण नक्की जगली पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक माणूस ज्याची त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती असते. म्हणून माणूस हा वाईट निघत असतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा दृढ विश्वास नक्कीच ठेवा आणि समर्थांवर निसंकोचपणे सोपवा. कर्म तुम्ही करत राहा, फळे तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहेत. मित्रांनो, ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात, आणि जे लोक संस्कारी असतात ना, ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. ज्या व्यक्तीमध्ये संस्कार चांगले असतात त्याच्यामध्ये गर्व कधीच नसतो, आणि ज्याच्यामध्ये गर्व नसतो तो व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य अगदी साधेपणाने जगत असतो. आणि ज्याच्याकडे गर्व असतो ना, त्या व्यक्तीकडे संस्कार अजिबात नसतात. हे मात्र तितकंच खरं आहे. मित्रांनो, माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र आपण घ्यायलाच हवी. हे स्वामीराया, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहीत आहे, आणि माझ्या संकटातून मला बाहेर काढा. प्रसंग आणि विषय मग कोणताही असू द्यात, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण कधी शब्द विसरत नाहीत. मित्रांनो, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म हे समर्थ सगळं काही पाहत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण पण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही तर तुम्हाला नेलं जातं. खेळ नुसता नसतोच आणि तुमचाही नसतो, तर खेळ त्या परमेश्वराचा असतो, आणि ते आपल्याला सावरायला आलेले असतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवायला आलेले असतात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातली सर्व गोष्ट सांगत असाल तर जीवनात तुमच्यावर खूप मोठं संकट येण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका आणि ती व्यक्ती जाणायला शिका. नक्कीच ती व्यक्ती तुम्ही ओळखलीत तर ती व्यक्ती सुद्धा तुम्हाला ओळखेल, आणि तुम्ही त्याचा स्वभाव ओळखून तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी त्याला सांगत बसू नका. असं कुणालाही काहीही सांगू नका आणि काहीही बोलू नका, कारण ती व्यक्ती पुढे जाऊन तुमचा नक्कीच फायदा घेऊ शकते, आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. मित्रांनो, जेव्हा आयुष्य हसवेल ना, तेव्हा समजून जा की आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. समर्थ म्हणतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावं. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नसते. म्हणून दुसरे जर आपल्याला काही कान भरवत असतील तर त्यांचं अजिबात ऐकू नका. आपल्या मनाने सर्व काही कार्य करा. दुःख गरुडाच्या पावलाने येतं आणि मुंगीच्या पावलाने जातं. दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. मित्रांनो, गवताची दोरी वळली की तिने मट्ट हत्ती सुद्धा बांधला जातो, आणि चारित्र्याचा विकास फक्त सुसंगतीत होत असतो, आणि बुद्धीचा विकास हा एकांतात होत असतो. कडू गोड परिमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो असं समजायला हवं, आणि ते तसं लागतं सुद्धा. मित्रांनो, जीवनात कुणी कितीही तुमचा तिरस्कार केला ना तरी चांगुलपणा मात्र कधी सोडू नका, कारण चुलीतला निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करायचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कुणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. मित्रांनो, प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो की दुःखाचा असो, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्कीच त्याला साथ द्या आणि प्रेमाने त्याच्या जवळ राहा. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, आणि माणुसकी कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसे नाहीत, आपल्याला आयुष्य लागतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे.
आणि आयुष्यात तुम्ही मनसोक्त मनाने जगत चला आणि समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. नक्कीच समर्थ तुम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू देणार नाहीत. मित्रांनो, मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण आपण स्वतःच असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणूनच माणसाने स्वतःमध्ये पहिला बदल नक्कीच घडवायला हवा. त्यानंतर जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि आनंदी जीवन जगण्याची मजा काही वेगळीच असते. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना, तर आपल्यावर टीका करण्याच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात. मित्रांनो, मुखातून घेतलेले समर्थांचे नाम आणि निस्वार्थपणाने केलेले काम कधीच वाया जात नाही. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात आणि ती माणसं आपली नक्कीच काळजी घेत असतात. एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला संयम द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे मात्र विसरू नका. मित्रांनो, घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळत असते. इतिहासही याला नक्कीच साक्ष आहे. म्हणून देणारे फा, घेणारे कमी फा. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख तुम्हाला मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवा. नक्कीच तुमचं चांगलं होईल. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधीच विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात समर्थ आहेत हे कधीच विसरू नका. हे फक्त तुम्ही मनात लक्षात ठेवा आणि कधीच ते सोडू नका. मित्रांनो, कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत उभं देखील राहिलं पाहिजे. जीवन हे खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगलं कर्म केल्याने परमेश्वर सुद्धा तुमच्या सोबत असेल एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आपल्या चांगल्या कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, तर तो सर्वांना दिसत असतो. म्हणूनच मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही तुम्ही टाळू नका. तुमच्या कर्मात देव बसेल तर नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजेच चांगली माणसे दुरावणार नाहीत. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायलाच जास्त वेळ लागतो. म्हणूनच आपले कोण हे नक्कीच तुम्ही कळून घ्या. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं. एवढं मात्र तुम्ही करायलाच हवं. मित्रांनो, कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावेच लागते. हेच खरं आहे आणि हाच नियतीचा नियम आहे. कुणावर विश्वास ठेवू नका आणि कुणावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवाल तर नक्कीच तुमचा विश्वासघात होईल. म्हणून तुम्हाला एकटं उभे राहून तुमची प्रगती स्वतःच करायला लागेल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणूनच आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा नक्कीच होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो आणि त्याला चांगलाच माणूस भेटत पण जात असतो. हे परमेश्वरा, सुखात तर खूप जण आहेत
पण दुःखाची चाहूल लागली की फक्त आणि फक्त तुमचा चेहरा आठवतो आणि मग तुमचा चेहरा आठवला की तुमचं नामस्मरण आम्हाला आपोआपच येत असतं आणि मग आम्ही तुमचं नामस्मरण केल्याने तुम्ही आमची संकटे पूर्णपणे नाहीशी करत असता। हे समर्थराया, तुम्ही परम दयाळू आहात आणि तुमची ही कृपा आमच्यावर कायम अशीच असू दे। मित्रांनो, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमीच उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि उत्कृष्ट कलाकारही ती भूमिका नेहमी साकारत असतो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचे गोड नाम आमच्या मुखात अखंड राहू द्या, एवढीच आमच्यावर तुम्ही कृपा करा। समर्थ आपल्याला सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात आहे आणि नक्कीच तुम्ही असे करू नये, आणि केलं तर मग तुमच्या कर्माचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणारच आहे। समर्थ असेही सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी स्वतः आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडाच बदलून टाकीन आणि मग त्यांची संकटही नाहीसे करीन। मित्रांनो, कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हेच समजून घ्या, आयुष्य लोकांच्या मर्जीने नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं। लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर त्याचा मोठेपणा समजला जातो। म्हणूनच छोटं आणि मोठं कोणीच नसतं, सर्वजण समान असतात आणि देवाच्या नजरेत तर सर्वच समान असतात। देव पैशाने कोणी जिंकू शकत नाही, त्यांना आपल्याला प्रेमळ भक्तीने आणि भावनेने जिंकावं लागतं। मोठमोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर नेहमी लक्षात ठेवा, समर्थांनी तुमचा हात पकडून ठेवला आहे। प्रयत्न नेहमी करत राहा, तुमचं यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभं आहे, म्हणूनच कधीच खचून जाऊ नका। समर्थ म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तुला घाबरण्याची गरज नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे। मित्रांनो, चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते आपल्यालाच निर्माण करावे लागते। आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता आणि ज्यांचं मन असतं ना, त्यांना आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही आणि त्यांना सर्व काही मिळत असतं। देव संकट पण त्यांच्याच मार्गाला पाठवतो, पण त्यांना सुखाचे दिवस असे दाखवतो की त्यांना नंतर समजतं की समर्थांची लीला ही अपरंपार आहे। शोधून प्रेम करणारी व्यक्ती कधी सापडत नसते, नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतच असतो, आणि मग ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य असं उजळून जातं की तुम्ही विचारू शकत नाहीत आणि विचार करूही शकत नाहीत। मित्रांनो, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात। म्हणून स्वतःचा विचार करण्याआधी नक्कीच दुसऱ्यांचा विचार करा, देव तुमचाही विचार सर्वात पहिलं करेल। मित्रांनो, त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन असं म्हणलं जातं। म्हणून कधीही शांत राहा आणि देव तुम्हाला सगळं काही देईल। समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीही नसतं आणि कोणी असणारही नाही। ज्या व्यक्तीला सर्व काही आयतं मिळतं त्याला घमंड, अहंकार आणि गर्व होतो, पण ज्याने सगळं शून्यातून उभं केलं आहे, कष्टातून निर्माण केलं आहे, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या कष्टांची जाणीव नक्कीच होत असते आणि तो व्यक्तीच नक्कीच सर्वांना समान हक्क देत असतो आणि समान समजत असतो। तो कधीच कुणाला श्रीमंत किंवा गरीब समजत नाही। म्हणून नक्कीच तुम्ही कष्टाने वर गेलेले असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी सर्व चांगल्याप्रमाणे कळतील आणि तुम्ही सर्वांना समान समजून घ्याल। समर्थ म्हणतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ फक्त त्याच लोकांना जास्त कळते
जे प्रामाणिकपणाने सरळ साधे आयुष्य जगत आलेले असतात. मित्रांनो, फक्त एवढंच लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा येतो, पण तो येतच असतो. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्याला धडा देणार आहे आणि त्यावर मात सुद्धा तुम्हाला करायचीच आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चिंत होऊन राहतं, त्याचप्रमाणे समर्थांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चितच जीवाला सर्व शुभ, सौख्य आणि मोक्षाची प्राप्ती होत असते. एवढं लक्षात ठेवा आणि समर्थांना पूर्णपणे शरण जा. नक्कीच समर्थ तुमच्या मनोकामना मनापासून पूर्ण करतील. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नका, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली किंवा वाईट वेळ कधीच सांगून येत नसते आणि जर सांगून आली असती तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती त्यामधून वाचण्याचा प्रयत्न केलाच असता. म्हणूनच कर्म हे आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्यावरच फिरून येत असतात. फक्त आपण चांगले कर्म केले तरच चांगले फळ आपल्या वाट्याला येतील. मित्रांनो, एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागावतो आणि त्याला वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो, एवढं मात्र निश्चित आहे. देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब मनसोक्तपणे लिहित असतात. समर्थ सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने आपल्याला चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, त्यांचा अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे. खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजेत. जर जिवंतपणीच त्यांची काळजी घेतली तर ते जिवंतपणी इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील की दुसरे काही वेगळे करण्याची गरज कधीच भासणारच नाही. हे निश्चित आहे आणि हे निश्चित समजा. समर्थ तुम्हाला सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये आणि असंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवून राहिलं पाहिजे. मित्रांनो, पदरी अपयश आले की कोणीही फारसी संबंध तुमच्यासोबत ठेवत नाही. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती नक्कीच होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. म्हणून कष्ट नक्कीच करा, सत्कर्म करा आणि भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि अजिबात त्या मोहात राहू नका. समर्थांचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ नक्कीच मिळत असते आणि समर्थांचा आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपल्याला मिळतच असतो. हा अनुभव येतो आणि नक्कीच समर्थ तुमच्या सोबत असतात. फक्त तुमची समर्थांवर पूर्ण मनापासून श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. बस तुम्ही एवढंच करा. नक्की समर्थ तुम्हाला प्रत्येक संकटात नक्कीच सोबत देतील. मित्रांनो, इतकं प्रामाणिक आयुष्य जगलं पाहिजे की देवाने स्वतः आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे आणि मनसोक्तपणे देवाने आपल्याला दिलं पाहिजे. असे सत्कर्म आपण नक्कीच केले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका, कारण कोणी कितीही आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. 1 कोटी रुपयांचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व तिच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर अवलंबून असते, असे समर्थ म्हणत आहेत. म्हणूनच प्रत्येक माणसाची किंमत करा आणि कुणालाही द्वेष करू नका. मित्रांनो, जात हा अपघात आहे, त्याबद्दल गर्व कधीच करू नका, कारण काळ आणि वेळ आल्यावर जात नाही तर माणुसकीचं रक्त नक्कीच कामाला येतं. म्हणून जातपात कधीच पाहू नये
आणि त्यावर विश्वास देखील ठेवू नये. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते. तिथूनच महाभारताची सुरुवात होते. आणि जे आपल्या हक्काचे असून सुद्धा सोडण्याची इच्छा होते, तिथूनच रामायणाची सुरुवात होते. याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की महाभारत आणि रामायणातून सर्व काही आपण शिकलं पाहिजे. मित्रांनो, अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवा. संकट खूप जवळ सुद्धा येत नाहीत. बाकी समर्थांच्या कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना, आणि एवढीच प्रार्थना मी मनापासून करते. समर्थांना सांगते की आपल्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी उभे राहा आणि त्यांच्या सर्व प्रार्थना मनापासून पूर्ण करा. तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत, बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करीन. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा. बस मला एवढंच हवं आहे. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, एवढं मी तुम्हाला वचन देतो. मित्रांनो, स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम पूर्ण होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं, जे समाधान दिसतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सर्वात मोठा सत्कार आहे. एवढंच आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि एवढंच आपण आयुष्यात देखील कमावलं पाहिजे. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नसते. त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्की भेटत असतं. फक्त विश्वास असायला हवा आणि समर्थांवर आपण विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसं दूर जाणार नाहीत आणि स्वार्थ साधणारी माणसं जवळ राहणार नाहीत. तुम्ही स्वतःला जितके सुखी समजाल तितके सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण आपल्याविषयी नक्कीच चांगले बोलणारे फार कमी लोक असतात. मग वाईट बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे चालत राहा, तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. एवढाच गुरुमंत्र तुम्ही हाती घेतला पाहिजे, आणि हा मंत्र तुम्ही हाती घेतला तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. मित्रांनो, जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी सुद्धा घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला नक्कीच वेळ लागत नाही. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणीही असो किंवा नसो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं सर्वात मोठं बंधन हे निराशेचं असतं. कारण निराशेच्या बंधनात अडकलेला माणूस स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो आणि तो परत कधीच विश्वास ठेवत नाही. हे समर्थराया, श्रीमंती नको आणि गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी आणि समाधानी ठेवा. आमची फक्त एवढीच प्रार्थना आहे. मित्रांनो, जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ती व्यक्ती कडू जरी वाटत असली तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते. म्हणून अशा व्यक्तींच्या आयुष्यात नक्कीच तुम्ही सोबत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहून तुमचेही चांगले दिवस नक्कीच येतील. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसंच शब्दातील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. म्हणून प्रत्येकासोबत प्रेमाने बोला आणि प्रेमाने हसत चला. मित्रांनो, समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती फार मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर आणि मग बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही मनावर संयम ठेवा आणि मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी नक्की शाश्वती समर्थ आपल्याला देतात. समर्थ आपल्याला सांगत आहेत की बाळांनो, नक्कीच मनावर तुम्ही विजय मिळवा, विजय तुमचाच होईल. समर्थांच्या दरबारातून आजपर्यंत कुणी सुद्धा रिकाम्या हाताने गेलेला नाही आणि कधीच जाणार सुद्धा नाही. फक्त समर्थांनी आपल्या जोडीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत आपल्यामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे प्रत्येकानेच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो,
परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते आणि माणुसकी जिथे जन्म घेते ना तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते आणि ते टिकून राहत असते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, ज्यांनी तुमची काळजी घेतली, ज्यांनी तुम्हाला निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून, त्याच लोकांना फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं, तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. मित्रांनो, आपण तेव्हाच आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. आणि नक्कीच आपण कोणाला धोका दिला असेल तर नक्कीच आपल्याला पण ते फेडावंही लागेल. आणि ते कर्म कुणालाच चुकले नाहीत आणि कुणाला चुकणार देखील नाहीत. ते प्रत्येकाला प्रत्येकाचे कर्म नक्कीच फेडावे लागतच असतात. मित्रांनो, कुणालाही चांगलं किंवा वाईट असं म्हणण्याच्या आधी जरा विचार करा की जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणून आधी आपल्यावर स्वतःवर बोलून बघा, नंतर तुम्ही दुसऱ्याला बोलायला शिका. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा समर्थांचा संदेश इथे संपत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.